सूर्योदय हा झाला युगाचा, अज्ञान रूपी नाश तमाचा. श्री स्वामी राज आला पहाहो, योगी कलीच्या त्राता जगाचा. श्री स्वामी समर्थ. 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 गुरुदेव, मागच्या पॉडकास्टमध्ये श्री स्वामी समर्थ देवांच्या भक्तगणांना आपल्या चॅनलमार्फत असं आवाहन करण्यात आलेलं होतं की तुमच्या ठाई जर काय प्रश्न असतील प्रापंचिक अथवा पारमार्थिक तर ते आपण विचारू शकता. आम्ही ते आपल्या चॅनलमार्फत गुरुदेवांपर्यंत पोहोचवू आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. त्याप्रमाणे काही स्वामी भक्तांनी कमेंट्समध्ये प्रश्न विचारलेले आहेत. तर काही स्वामी भक्तांनी अतिशय गोड गोड कमेंट्स केलेले आहेत. म्हणजे काही स्वामी भक्त तर तुम्हाला स्वामी देवांच्या रूपात भक्त आहेत. काही जण म्हणतात की आमच्या अनेक प्रश्नांची सोडवणूक प्रवचनाच्या माध्यमातूनच झाली आहे. श्री स्वामी समर्थ. काही प्रश्न मी लिहून आणलेत, सुरुवातीला ज्यांनी पाठवलेले ते आपल्याला विचारतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव, पहिला प्रश्न असा आहे, एक स्वामी भक्त विचारत आहेत, मेहनत पण घेतली, स्वामींना अक्कलकोटला पण जाऊन मागितलं होतं रिझल्ट येऊ दे म्हणून, पण स्वामींनी काही ऐकलं नाही. त्यांना गुरु पण मानलं, त्यांच्या या शिष्याला पुढे डॉट 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 स्वामी समर्थ कठोर झाले, मेहनत पण बघत नाहीत, असे एक भक्त विचारतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. वा, शेवटी कसं आहे की जो जीव स्वामीचरणी माथा टेकतो त्याचा भाव अत्यंत महत्वाचाच आहे. कारण भक्ताशिवाय देव काही आकाराला येत नाही. म्हणून काय करावं तर स्वामींच्या भक्तीमध्ये रत होण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा. मात्र त्वरित त्यांना गुरु मानून आपण शिष्य बनण्याचा प्रयत्न करू नये बाबा. कारण त्यांचे शिष्य कोण कोण होते याची जर आपण यादी पाहिली ना तर घाबरून जायला होईल. त्यांच्या दोनच शिष्यांची नावं घेतो. एक म्हणजे सद्गुरू श्री स्वामीसुत महाराज. स्वामीने म्हटलं, अरे तू आता तुझा संसार लुटवून टाक आणि बंदर किनाऱ्यावर जाऊन ध्वजा उभी कर. असं म्हटल्याबरोबर त्यांच्याकडे जे काही होतं नव्हतं ते सगळं लुटवून टाकलं आणि त्यांचे शिष्य झाले बाबा. आता दुसरे ब्रह्मनिष्ठ वामनबुवा वामोरीकर जेव्हा प्रथम स्वामींना भेटले तेव्हा स्वामी काय म्हणाले त्यांना, अरे आमची नोकरी कर म्हणजे ब्रह्मनिष्ठ होशील, तुझं ते गाठोडं आहे ना ते आम्हाला देऊन टाक. त्यानंतर त्या वामनबुवा वामोरीकरांनी काय केलं माहिती आहे का, फक्त लंगोटी ठेवली स्वतःकडे, बाकी जे गाठोडं होतं ते स्वामी चरणी अर्पण केलं आणि ते शिष्य झाले. काय आहे अत्यंत महत्वाची गोष्ट काय आहे स्वामीभक्त हो, आपण एखाद्याला गुरु मानून काही होत नाही. गुरु मानून जर व्हायला हवं असं जर वाटत असेल तर आपल्याला एकलव्य होता आलं पाहिजे. ती निष्ठा असायला पाहिजे, ती एकाग्रता असायला पाहिजे. माझ्या गुरुशिवाय मला दुसरं काही दिसत नाही, केवळ गुरुदेव, बाकी काही नाही. ते झालं तरच गुरूंची पूर्ण कृपा प्राप्त होते. म्हणून आपण काय करावं बाबा की कोणालाही गुरु मानायच्या भानगडीतच पडायचं नाही. आपण काय करायचं, आपण भक्त होण्याचा प्रयत्न करावा. ते सोपं आहे बाबा.
सोपं आहे ते. आपण त्यांचं नाम घेत राहायचं, आपण त्यांच्यावर विश्वास ठेवून राहायचं, आपण त्यांच्यावर विसंबून राहायचं. मग काय होतं की आपल्या कल्याणाचं जे आहे ते स्वामीदेव निश्चितपणे करतात. आता या भक्ताने जे म्हटलंय की त्याने कुठली एक्झाम दिली, परीक्षा दिली आणि त्याचा रिझल्ट त्याला हवा तसा मिळाला नाही, काही हरकत नाही बाबा. आता जरी नाही मिळाला तरी पुन्हा सुद्धा तुला रिझल्ट प्रतिकूलच मिळेल असं समजण्याचं कारण नाही. त्या भक्ताला स्वामींच्या कृपेने एकच प्रार्थना करू इच्छितो. हे बघ बाबा, स्वामींवर पूर्ण विश्वास ठेव, स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून त्यांच्या चरणी अनन्य हो. आणि अनन्य झालास तर तुझा योगक्षेम चालवण्याचं वचन त्यांनी दिलंय. म्हणजे तुला जे प्राप्त झालं नाही ते प्राप्त करून देणार, ते निश्चितपणे देणार. आणि जे प्राप्त आहे त्याचं निरंतरपणे रक्षण करणार. म्हणून तू काय करायचं आहे, हे शिष्य वगैरे बनायला जाऊ नकोस. अनन्य भावाने तुझ्याकडून भक्ती कशी घडेल आणि त्यांच्या चरणी लीनतेनं तुझं समर्पण कसं घडेल याचा विचार कर. स्वामी तुझ्यावर निश्चितपणे कृपा करतील. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. पुढचे स्वामी भक्त विचारत आहेत, माझी आधी दीक्षा झाली आहे, माझे गुरु वेगळे आहेत, पण काही कालावधीनंतर मी स्वामी सेवेत आले. मला प्रश्न पडला आहे की मी गुरूंनी दिलेले नामजप घेऊ की श्री स्वामी समर्थ नाम घेऊ. श्री स्वामी समर्थ. इथे अत्यंत महत्त्वाची गोष्ट काय आहे की जेव्हा गुरुदेव आपल्याला त्यांच्या चरणी शिष्य म्हणून स्वीकारतात, त्यानंतर खरं तर त्या शिष्याने आपलं पूर्ण जीवन जे आहे हे गुरुदेवांच्या चरणी अर्पण करायचं असतं. म्हणजे मग ते शिष्याच्या जीवनाला निश्चितपणे आकार देतात. अर्थात त्यासाठी ते गुरुदेवही तेवढे सामर्थ्यशाली असायला हवेत आणि तो शिष्यसुद्धा तेवढाच सामर्थ्यशाली असायला हवा. आता हा जो प्रश्न विचारला आहे की माझे गुरु वेगळे आहेत, त्यांनी त्या भक्ताला काही मंत्र दिलेला आहे, नाम दिलेलं आहे आणि काही कालावधीनंतर तो भक्त स्वामी सेवेमध्ये आलाय, काही हरकत नाही. पण इथे स्वामींच्या कृपेने प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर आपण प्रथम आपल्या गुरुने जे नाम आपल्याला दिलेलं आहे ते नाम घ्यावं आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ हे नाम घ्यावं. त्यात काही गैर नाही, त्यात काही चुकीचं नाही. कळलं का? मात्र स्वामी नाम घेताना अनन्य व्हावं. स्वामी नाम घेऊन जर आपल्यावर त्यांची कृपा व्हायला हवी असेल तर स्वामी चरणी अनन्य होणं अत्यंत आवश्यक. त्यामुळे गुरुनी दिलेलं नाम अगोदर घ्या आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. स्वामी आपल्यावर पूर्ण कृपा करतील. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. त्याच्यानंतर साई खांबट म्हणून एक स्वामी भक्त आहेत, ते विचारतात, श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाची इच्छा पूर्ण होत नाही, काय करावे? गुरुदेव उपाय सांगा. वा, फार छान प्रश्न आहे. स्वामींच्या दर्शनाची जर इच्छा मनामध्ये प्रबळ असेल तर स्वामींचं दर्शन होण्यासाठी काय करावं? त्यांच्या भक्तिरसामध्ये आकंठ बुडावं. निरंतरपणे त्यांचं नाम आपल्या मुखात येईल असं करावं. एक लक्षात ठेवा,
स्वामींचं नाम निरंतरपणे मुखात राहणं ही काही साधी गोष्ट नाही. प्रयत्न करून बघा. प्रयत्न करून बघा. ते नाम घेता घेता तुम्ही कुठे जाता ते लक्षात येईल. कठीण गोष्ट आहे बाबा, पण ते अशक्य नाही. आणि स्वामींचं जर दर्शन व्हायला हवं असेल तर स्वामींच्या कृपेने 3 मूलभूत गोष्टी घडायला हव्यात. 3 अर्थात महापुरुष मंडळी जी आहे स्वामी सेवेतील ते कदाचित आपल्याला अजून मार्गदर्शन करू शकतील, पण स्वामींच्या कृपेने कमीत कमी 3 मूलभूत गोष्टी घडणं आवश्यक आहे. नाम मुखात आणि हृदयात बसवावं. आणि पहिली गोष्ट काय तर आपल्या ठाई स्वामी चरणांविषयी आसक्ती निर्माण व्हायला हवी. इतर कुठलीच आसक्ती नको, स्वामी चरणांचीच आसक्ती. आता आसक्ती म्हणजे काय तर आपल्याला एखादी व्यक्ती आवडत असेल तर ती व्यक्ती भेटण्यासाठी मन कसं पुन्हा पुन्हा तिकडे धाव घेत असतं, आतुर होतं. मनाला त्या व्यक्तीची ओढ लागते. अरे कधी एकदा भेटणार, कधी एकदा भेटणार. ह्याला आसक्ती म्हणतात. अशा प्रकारची आसक्ती आपल्या ठाई स्वामी चरणांविषयी निर्माण व्हायला हवी. अरे मला स्वामी चरण हवेत, मला स्वामी चरण हवेत, मला स्वामी चरण हवेत, मला स्वामी चरणांना घट्ट मिठी मारायला मिळाली पाहिजे, अशी आसक्ती आपल्या ठाई निर्माण व्हायला हवी. दुसरी गोष्ट आहे आश्रय. स्वामी चरणांचाच आश्रय घडायला हवा. त्या व्यतिरिक्त मला कोणताच प्रापंचिक आश्रय नको. कारण प्रापंचिक आश्रय जो आहे तो मगरीच्या पाठीच्या आश्रयासारखा असतो. मगर जशी तिच्या पाठीचा आश्रय घेतला तर ती जीवाला गिळंकृत करते, तसाच प्रापंचिक आश्रय घेतला तर निश्चितपणे जीवाला तो प्रपंच गिळंकृत करतो. म्हणून स्वामी चरणांव्यतिरिक्त दुसरा कुठलाच आश्रय नाही. मला कुठला आश्रय नको. मला केवळ आणि केवळ स्वामी चरणांचीच आश्रय मिळायला हवा आणि त्यासाठी मी प्रयत्नशील असायला हवं. आणि तिसरी गोष्ट आहे स्वामी देवांशी असलेला संबंध. मला स्वामी देवांशी संबंध प्रस्थापित करता आला पाहिजे. इतर कोणताच संबंध मला नको. मग तो नातेसंबंध असो वा इतर कोणताही असो, कोणत्याच प्रकारचा संबंध नको. माझा संबंध केवळ स्वामींशी, स्वामी चरणाशी, स्वामी नामाशी. अशी अवस्था निर्माण होऊन जर आपल्याकडून नाम घेतलं गेलं, अत्यंत महत्वाची गोष्ट, नाम घेणं म्हणजे फार सोपी गोष्ट आहे असं कोणी समजण्याचं कारण नाही. करून बघा. मात्र या 3 मूलभूत गोष्टी घडून आपल्याकडून नाम घेतलं गेलं निरंतरपणे तर निश्चितपणे आपल्या अंतरंगाच्या अवस्थेवर अवलंबून राहून स्वामी देव भेटण्याची शक्यता निर्माण होते. श्री स्वामी समर्थ. बोला. श्री स्वामी समर्थ. पुढे अवनीश म्हणून एक स्वामी भक्त आहेत, ते विचारतायत झोपेत देवाचे नाव किंवा जप करणे चालेल का? वा, छान. किंबहुना इथे चालेल का म्हणण्याच्या ऐवजी स्वामीच्या कृपेने मी तर असं म्हणेन की झोपेत सुद्धा स्वामीनाम चालू राहिलं पाहिजे. लक्षात आलं का? मग त्यासाठी काय करायचं? अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. अंथरुणात आपण जेव्हा झोपण्यासाठी आपलं शरीर खाली ठेवतो तेव्हा आपल्या मनामध्ये श्री स्वामी समर्थ हे नाम सुरू करावं. नाम घेतच राहायचं, मनामध्ये घेतच राहायचं. त्या नाम घेण्याच्या क्रियेमध्ये असं होतं की आपल्याला झोप कधी लागली हे कळतच नाही. आणि मग काय होतं ठाऊक आहे का?
ते मनामध्ये जे नाम चालू होतं ना, म्हणजे थोडक्यात फॅनचं बटन दाबलेलं आहे, फॅन फिरतोय, तसं ते नाम फिरत राहतं, चालू राहतं अंतरंगामध्ये. अंतरंगामध्ये नाम चालूच राहतं आपण झोपलेले असताना सुद्धा. आणि जेव्हा आपण निद्रेमधून बाहेर येतो, जागृत अवस्थेत येतो, तेव्हा सुद्धा ते नाम चालू असतं. म्हणजे काय होतं की निद्रिस्त अवस्थेमध्ये असताना सुद्धा माझा वेळ वाया जात नाही, माझ्याकडून निरंतरपणे नाम घेतलं जातं. म्हणून निद्रिस्त अवस्थेमध्ये नाम घ्यायचं नाही का, की घ्यायचं, निश्चितपणे घ्यावं आणि ते याप्रमाणे घ्यावं, आपल्याला त्याचा निश्चित प्रापंचिक आणि पारमार्थिक लाभ होईल. श्री स्वामी समर्थ. पुढे शलाका म्हणून एक स्वामी भक्त आहेत, त्या विचारतायत, माझ्या मुलीचा आधी देवावर खूप विश्वास होता, पण अशा काही घटना घडल्या की तिचा देवावरचा विश्वास उडाला. मी तिच्याकडे स्वामींची मूर्ती ठेवून आलेली आहे. तिच्या आयुष्यात बरीच अशांतता निर्माण झालेली आहे. ती कशी दूर करता येईल? ती तर स्वामींना मानत नाही. श्री स्वामी समर्थ. इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट प्रत्येक स्वामी भक्तांनी लक्षात ठेवावी आणि ती म्हणजे प्रत्येक जीवासाठी कोण कोणासोबत किती काळ राहणार आणि कोणासोबत कोणत्या प्रकारचा व्यवहार घडणार, हे प्रत्येकाच्या जीवनाचं रहस्य ठरलेलं असतं. रहस्य अशासाठी म्हटलं कारण ते आपल्याला ठाऊक नसतं. जीवनाच्या नाट्याची पटकथा अगोदरच लिहिलेली असते. म्हणून आपण काय करावं, त्या बाळाचं अगोदर स्वामींवर विश्वास होता तिचा, पण तिच्या जीवनामध्ये असं काही घडलं ज्याच्यामुळे तिचा स्वामींवरचा विश्वास उडालाय, कायमचा नष्ट झालेला नाही. अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. मात्र काय होतं जीवाचं, जीवाला स्वतःच्या जीवनाकडे पाहता येत नसल्याने किंवा तो पाहत नसल्याने जीवनामध्ये ज्या घटना घडत असतात त्या घटनांची सांगड त्याला घालता येत नाही. त्याला हे ठाऊक नाही त्या जीवाला की त्याच्या जीवनामध्ये ज्या प्रतिकूल घटना घडल्या त्या प्रतिकूलतेमधील तीव्रता स्वामी सेवेमध्ये असताना स्वामींनी कमी केली होती बाबा. अन्यथा ती प्रतिकूल परिस्थिती फारच भयानक झाली असती. म्हणून आपण काय करावं, परिस्थिती कोणतीही असू द्या, चांगली किंवा वाईट, कारण माझ्या समोर उभी राहणारी परिस्थिती ही माझ्याच मागील कर्मांचं फळ असतं. मग त्या वाईटपणातील तीव्रता स्वामी कमी करतात. म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वामी चरण सोडायचे नाहीत, स्वामी नाम टाकायचं नाही. आता ही जी बाळ आहे तिने तिचा स्वामींवर विश्वास उरला नाही असं म्हणते, हरकत नाही. आज नाही उरला विश्वास. तिच्या आईने तिच्या घरी स्वामींची मूर्ती ठेवून आली आहे, म्हणजे ती बाळ स्वामींना दररोज पाहते आणि स्वामी तर तिच्याकडे निरंतरपणे पाहतायत. आज नाही तर उद्या तिला निश्चितपणे स्वामी चरणांची आणि स्वामी नामाची ओढ लागणारच होय. त्यामुळे आपण चिंता करू नका. स्वामी तिच्या घरी बसले आहेत म्हणजे स्वामी तिचं कल्याणच करणार. स्वामी आपल्या भक्ताचं अकल्याण होऊ देत नाहीत. म्हणून आपण आपल्या बाळाची चिंता करू नका. स्वामी सांभाळतील तिला. स्वामी सांभाळतील तिला, हो, निश्चितपणे सांगतो.
तिच्या जीवनामध्ये आज जरी अस्वस्थता असेल, अशांती असेल, तरी स्वामी तिच्यावर पूर्ण कृपा करतील. तिच्या जीवनातील अस्वस्थता, अशांती दूर करतील. तिला उत्तम आरोग्य देतील, दीर्घायुष्य देतील. तिच्या जीवनामध्ये जे जे काही प्रश्न आहेत असं वाटतंय, ते सर्व प्रश्न स्वामी दूर करतील, त्याची सोडवणूक करतील, निश्चितपणे करतील. आणि आपल्या बाळावर ते पूर्ण कृपा करतील. आपण विश्वास ठेवून असा आपल्या बाळाकडून ते निश्चितपणे त्यांची सेवा करून घेतील आणि तिच्या शिरावर आपल्या कृपेचं छत्र धरतील. होय, निश्चितपणे स्वामींना ते करावंच लागेल. होय, आणि ते करतात. आपण निश्चिंत असा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी. श्री स्वामी समर्थ. पुढे दैवशिला मोहिते म्हणून एक स्वामी भक्त आहेत. त्या म्हणतात, गुरुजी आपण बोललात की स्वामींना आपण काही मागायचं नाही, तर ते आपल्याला आशीर्वाद रूपात देतातच. पण ठराविक वेळी एक इच्छा असेल की ती या वेळेतच पूर्ण व्हावी, अशी भक्तांची इच्छा असते. तर अशा वेळी काय करावे? श्री स्वामी समर्थ. इथे एक अत्यंत महत्वाची गोष्ट समजून घ्यावी आणि गैरसमज टाळावा. तो म्हणजे स्वामींकडे काय मागायचं नाही असं नाही म्हटलं. स्वामींकडे मागण्याची आवश्यकता नाही. म्हणजे कसं आहे बघा, आता आपली आई जी असते ना, तिच्याकडे आपल्याला काय मागण्याची आवश्यकता नसते. आपल्या बाळाला काय हवं ते आईला कळतं. पण तरी सुद्धा ते बाळ अधिकाराने, प्रेमाने आणि हट्टाने आईकडे मागत असतंच. होय, मागतं ते आईकडे. पण आपण त्या बाळाला कधी पाहिलंय का मागताना? लहान बाळाला ते कसं मागतं ते समजून घ्या. लहान बाळ जे आहे त्याला जर बिस्किट हवं असेल तर ते आईकडे एकदाच बिस्किट मागतं, आई मला बिस्किट दे. आणि त्यानंतर ते मला बिस्किट दे, बिस्किट दे, बिस्किट दे असं करत राहत नाही. त्यानंतर ते काय करतं, आई 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 असं करत राहतं. लक्षात घ्या. आपलं काय होतं, आपण जेव्हा स्वामींकडे काही मागतो ना, तेव्हा आपण जे मागितलंय ना त्याकडेच आपण लक्ष देऊन राहतो. ते बाळ काय करतं, आईकडे लक्ष ठेवून राहतं आणि आई आई करत राहतं. तसं करावं. मागायचं आहे ना, ठीक आहे, एकदाच मागावं आणि स्वामी 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 करत राहायचं. तसं केलं तर निश्चित मिळणार बाबा. कळलं का? म्हणजे मागायचं नाही असं नाही, मागण्याची आवश्यकता नाही. आणि मागितल्यानंतर जे मागितलंय त्याच्याकडे लक्ष ठेवून राहायचं नाही. लक्ष कुठे हवा? स्वामी चरणाकडे हवा. लक्ष स्वामी नामाकडे हवा. ते जर घडलं तर स्वामी निश्चित देतात. आणि वेळ काळ जो आहे त्याची निश्चितपणे कल्पना कुठल्याच जीवाला येत नाही, पण ते स्वामी जाणतात. कारण त्या काळाचं नियंत्रण सुद्धा त्यांच्या चरणात आहे. त्यामुळे कोणत्या वेळी भक्ताला काय द्यायचं हे ते उत्तम रीतीने जाणतात. पण आपण काय करावं, आपण त्यांच्याकडे सगळं सोडून द्यावं. बाबा स्वामी, आता हे मला हवं असं वाटतंय, पण ते द्यायचं किंवा नाही द्यायचं असेल तर ते कधी द्यायचं हे तुम्ही ठरवा. कारण हे सगळं मी आपल्या चरणावर सोडलंय. कारण आपण सर्वज्ञ आहात, आपण सर्व जाणता. माझ्या हिताचं काय आहे हे आपण जाणता आणि त्यानुसार आपण करा. ते निश्चितपणे करतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. पुढे रेखा अरक म्हणून स्वामी भक्त आहेत. त्या विचारतायत,
मी फक्त नामच घेते. पहिले पूजापाठ सर्व करत होते, पण आता शरीर खूप दुखतं, वेळ पण मिळत नाही. माझ्या मनाला सारखं वाईट वाटत राहतं की मी माझ्या स्वामींची पूजा करू शकत नाही, म्हणजे रोज आंघोळ घालू शकत नाही. फक्त दिवाबत्ती, फुलं आणि जे जेवण केलं असेल ते नैवेद्य म्हणून दाखवते. नाम तर मी सदा सर्व काळ घेतच राहते श्वासासोबत. पण 4 महिन्यापूर्वी माझ्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला आहे. तो एका जागी आहे. तो बरा होतो हे, पण मला आता काहीच करता येत नाही. मग नाम घेऊन स्वामी प्रसन्न होतील का? श्री स्वामी समर्थ. अत्यंत महत्त्वाची गोष्ट काय आहे इथे, जी सर्व स्वामी भक्तांनी लक्षात ठेवावी. आपल्याकडून सेवा म्हणून वा भक्ती म्हणून जे जे काही घडतं ते शुद्ध भक्तिभावाने कसं घडेल याकडे लक्ष द्यावं. याकडे लक्ष द्यावं. सेवा म्हणजे काय याची व्याख्या काही करता येत नाही. हे केलं म्हणजे सेवा घडली, स्वामींना आंघोळ घातली म्हणजे सेवा घडली, आंघोळ नाही घातली म्हणजे माझ्याकडून सेवा घडत नाही, असं समजण्याचं काही कारण नाही. मात्र प्राप्त परिस्थितीमध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. प्राप्त परिस्थितीमध्ये आपल्याकडून जे जे काही घडतंय ते शुद्ध भक्तिभावाने घडतंय ना बाबा, अनन्य भावाने घडतंय ना बाबा. त्यामध्ये माझा दुसरा कुठला भाव नाही ना बाबा. एवढं पाहावं. तेवढं पाहिलं ना, तेवढं पाहिलं ना तर आपल्याकडून उत्तम भक्ती घडली असं स्वतःला सांगावं. भगवंताने काय म्हटलंय ते सांगतो आपल्याला. भगवंताने असं म्हटलंय की अरे, जेव्हा तू भक्तिभावाने मला एखादं पुष्प किंवा पत्र अर्पण करतोस, तेव्हा खरं तर त्या पुष्पाचा मी सुगंध घ्यायचा आहे. मात्र तुझं ते भक्ती रसाने परिपूर्ण असं हृदय मी पाहतो, तेव्हा माझा स्वतःवर सुद्धा कंट्रोल राहत नाही, माझं नियंत्रण राहत नाही. मी त्या पुष्पाचा सुगंध घेण्याच्या ऐवजी मी ते पुष्प तोंडातच टाकतो आणि ग्रहण करतो. कारण त्यामध्ये तुझा शुद्ध भक्तिभाव भरलेला असतो आणि त्यानेच मी प्रसन्न होतो रे. म्हणून आपण काय करावं, आपल्याकडून जे घडतंय ना ते शुद्ध भक्तिभावानं आणि शुद्ध अंतःकरणानं आणि अनन्य भावानं घडतंय ना एवढं पाहावं. आणि दुसरा प्रश्न जो ताईने विचारलाय त्याला धरून की मी केवळ नाम घेते, तर केवळ नाम घेतल्याने स्वामी प्रसन्न होतील का, आशीर्वाद देतील का? निश्चित देणार ना बाबा. कारण नामाचा महिमा सगळ्या संत मंडळींनी सांगितलाय बाबा, वर्णन केलंय. आणि संत मंडळींचे जे बोल आहेत ना ते अनुभवाचे असतात आणि म्हणून ते परखड असतात. ज्याने ज्याने नाम घेतलं त्याने एकदा जरी नाम घेतलं ना तर एक वेळ घेतलेलं नाम सुद्धा वाया जात नाही, लक्षात ठेवायचं. आणि नामाचा महिमा काय आहे, तर नामा मागून नामी चालत येतो, धावत येतो. जेवढं तीव्रतेने, तीव्र गतीने नाही म्हणत, तीव्रतेने नाम घेतलं जाईल म्हणजे अंतःकरणामध्ये जर स्वामींविषयी तीव्रता वाढली, स्वामी नामाविषयी तीव्रता वाढली, अंतःकरण जर स्वामी नामाने भरून गेलं आहे आणि नाम घेतलं जातंय, तर स्वामी चालत नाही येणार. अरे, स्वामी आपल्या भक्ताकडे धाव घेतात, धाव घेतात आणि नुसता आशीर्वाद देत नाहीत. नुसता आशीर्वाद नाही देत बाबा, भक्ताला
कवेत घेतात, भक्ताला छातीशी लावतात, पोटाशी कवटाळतात. अरे बाळा काय रे, काय झालंय? अरे बाळा काय रे, काय झालंय? काय एवढी तीव्रता तुझ्या ठाई? मी तुझ्या सोबतच आहे रे. स्वामी, स्वामी आपण आलात? अरे हो रे, मी तुझ्यासाठीच आलोय. आता तू चिंता करू नकोस, आता तू काळजी करू नकोस, कारण तुझ्या चिंता सगळ्याच्या सगळ्या मी दूर करणार. कारण तुला सुद्धा मला चिंतेत पाहता येत नाही रे बाबा. तू चिंतातूर झालास तर मी सुद्धा अस्वस्थ होतो. तुझी चिंता मला अस्वस्थ करते. म्हणून आपण काय करावं? भक्तिरसाने आपलं हृदय परिपूर्ण भरून टाकावं आणि स्वामी नाम घेत राहावं. ते निश्चितपणे येऊन तुम्हाला आपल्या पोटाशी घेणार याची शाश्वती त्यांच्याकडूनच आहे. निश्चितपणे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. पुढे विजय हंकारे म्हणून एक स्वामी भक्त आहेत. ते विचारतात, श्री स्वामी समर्थ महाराज यांचा जप डोळे उघडे ठेवून श्री स्वामी समर्थ महाराज यांच्याकडे बघून केला तर चालेल का, की डोळे बंद करूनच केला पाहिजे? याबाबत माहिती दिली तर बरे होईल. ओम नमः शिवाय. ओम श्री स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ. अरे बाळा, चर्मचक्षु जे आहेत ते उघडे ठेवून सुद्धा जागृती येते अशातला काही भाग नाही. आणि डोळे बंद ठेवून सुद्धा जागृती येते असंही नाही. त्यामुळे महत्वाचं काय आहे? तुला जे सुखकारक वाटत, तुला जे आनंददायी वाटत त्यानुसार नाम घे. डोळे उघडे ठेवून स्वामींकडे पाहत नाम घे किंवा डोळे बंद करून स्वामींना हृदयात पाहून नाम घे. दोन्ही प्रकारे ते तुझ्यावर कृपा करण्यासाठी सिद्ध होतात. फक्त आता सांगितलं तसं नाम घेताना हृदय जे आहे भक्ताचं ते भक्ती रसाने परिपूर्ण असायला हवं. मग डोळे उघडे आहेत की बंद आहेत हा विषय भक्तासाठी सुद्धा शेष राहत नाही. कारण तो भक्ती रसामध्ये आकंठ बुडालेला असतो आणि तिथेच त्याला स्वामी साक्षात होतात. होय, निश्चितपणे होतात बाबा. म्हणून काय करावं? डोळे उघडे आहेत बंद आहेत या भानगडीत पडायचंच नाही. जसं जमेल तसं नाम घे. फक्त हृदय भक्ती रसाने भरेल परिपूर्ण एवढं मात्र पहा बाबा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. उर्मिला गोरे म्हणून एक स्वामी भक्त आहे. त्या म्हणतात, श्री स्वामी समर्थ, कोणतीही सेवा किचन मध्ये जर देवघर असेल तर किचन मध्येच नॉनव्हेज करून तिथेच देवपूजा करावी का? हे बरोबर आहे का? श्री स्वामी समर्थ. व्हेज आणि नॉनव्हेज म्हणजेच थोडक्यात शाकाहार आणि मांसाहार किंवा मत्स्याहार हे जीवाचे प्रश्न आहेत. स्वामी या सगळ्याच्या परे आहेत. पहिली गोष्ट. आता महत्वाचा प्रश्न याच्यात काय निर्माण होतो ते आपण समजून घेऊया. आता मुंबईसारखं शहर आहे, त्या शहरामध्ये 10 बाय 10च्या खोल्या असतात. 100 स्क्वेअर फूटची खोली. त्याच्यातच बाथरूम, टॉयलेट, त्या एकाच रूम मध्ये किचन, तो एकच रूम हॉल, तो एकच रूम बेडरूम, सगळं तिथेच. आणि जीव जो आहे तो
देव भोळा आहे, देवावर विश्वास ठेवून असतो तो, म्हणून त्याचं देवघर पण असतं. आता मुंबईमध्ये देवघर वेगळं नसतं, त्याने असा देववारा ठेवलेला असतो भिंतीला टांगून, आणि तिथे देव बसवतो आणि तो भक्तिभावाने त्यांची पूजा अर्चा करतो. आता महत्वाचा मुद्दा असा निर्माण होतो की मग जे नॉनव्हेज म्हणजे मांसाहार किंवा मत्स्याहार करतात त्या लोकांनी देवाला तिथे बसवायचं की नाही? अरे का नाही बसवायचं बाबा? का नाही बसवायचं? बसवायचं. त्या तुमच्या घरात शिजणाऱ्या भोजनाचा जो काही सुगंध दुर्गंध जे काय असेल त्याने स्वामी काही प्रभावित होत नाही. स्वामी कशाने प्रभावित होतात? तुझ्या अंतरंगामध्ये दरवळणाऱ्या सुगंधाने स्वामी प्रकाशित होतात आणि प्रभावित होतात. म्हणून मग अरे काय तिथे हे, मग काय हे बरोबर की चूक? भगवंताने स्पष्ट सांगितलंय, या विश्वामध्ये बरोबर आणि चूक असं काहीच नाही. शुद्ध स्वरूपामध्ये काहीच उपलब्ध नाही. चांगलं आणि वाईट असं शुद्ध स्वरूपामध्ये काहीच उपलब्ध नाही. म्हणून भगवंत काय म्हणाले आहेत? चांगलं आणि वाईट दोन्ही रूप माझीच आहेत, असं भगवंताने सांगितलंय. होय, मग आपण हा विचार करत राहायचा नाही. मग तसं म्हटलं तर कोणाला देवघर ठेवताच येणार नाही, देवारा ठेवताच येणार नाही घरात. अरे मग त्यांनी काय करायचं? त्यांनी देवाची पूजा करायची नाही का घरात? करायची. स्वामींची पूजा करायची, निश्चितपणे करायची, आणि भक्तिभावाने करायची. बाकी कुठलाच विचार मनामध्ये आणू द्यायचा नाही, कुठे संशय घ्यायचाच नाही रे बाबा. निशंक हो म्हणजे निर्भय होशील. निशंक हो, निर्भय हो मना रे. अरे बाबा, हा मनाचा खेळ आहे. त्या मनाला निसंशय केलं ना की ते निर्भय होतं आणि मग उत्तम रीतीने भक्ती घडते. या गोष्टींमध्ये, या विचारांमध्ये स्वतःला अडकवू नका. स्वतःच्या ठायी ते द्वंद्व निर्माण होऊ देऊ नका. आपण निर्द्वंद्व व्हा. स्वामीशिवाय मला काही दिसत नाही, माझ्या आजूबाजूला काय आहे मला काही माहीत नाही, माझ्या आजूबाजूला कसला वास येतोय मला ठाऊक नाही, मला केवळ स्वामी चरणाशी असलेला तो भक्तीचा सुगंधच कळतो, त्या व्यतिरिक्त मला काहीच कळत नाही. अशी अवस्था कशी होईल याचा विचार करा आणि स्वामी भक्तीमध्ये आकंठ बुडून जा रे बाबा. कशाला कसला विचार करत राहिलाय? कशाला विचार करतो? आता शाकाहार चांगला वाईट हा पुन्हा विचारांचा विषय आहे. शाकाहारी असाल तर उत्तम आहे. आपण आज मांसाहार करताय, मात्र आपल्या मनामध्ये जर इच्छा निर्माण झाली की अरे आपण शाकाहारी व्हावं, उत्तम. वा, उत्तम आहे ते शाकाहारी झालात तर. पण मांसाहार करतो म्हणून मला स्वामी सेवेचा अधिकार नाही असं समजण्याचं यत्किंचितही कारण नाही. कारण स्वामी सर्वांचे आहेत. स्वामी सर्वांचे आहेत, प्रत्येकाचे आहेत रे बाबा. अरे म्हणून तर ते अक्कलकोटमध्ये जेव्हा लीला करत होते तेव्हा कधी ते राजवाड्यात असायचे तर कधी ते स्मशानभूमीत बसलेले असायचे, कधी गादीवर पडलेले असायचे तर कधी काट्या कुट्यात झोपलेले असायचे. दोन्ही गोष्टी त्यांच्यासाठी सारख्याच आहेत. म्हणून आपण काय करावं? आपलं अंतःकरण शुद्ध करावं, निर्मल करावं आणि त्या अंतःकरणाला स्वामी चरणी घालावं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. पुढे श्रेया शिवलकर म्हणून एक स्वामी आहेत, त्या विचारत आहेत, एखादा जीव परिस्थितीशी झगडून उभा राहण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याच्या तोंडाजवळ आलेला घास येऊन तो परत जातोय. थोडक्यात एखादं काम होत असता असता ते पूर्ण होतच नाही. अशा वेळी त्या जीवाने काय करावे?
अर्थात विश्वास आहेच, पण निराशा येते, त्यावेळी काय करावे गुरुदेव? श्री स्वामी समर्थ. कसं आहे, जीवनामध्ये असंख्य गोष्टी घडत असतात. काही गोष्टी माझ्या मनासारख्या घडतात, काही गोष्टी माझ्या मनाच्या विरुद्ध घडतात. म्हणजेच काही गोष्टी अनुकूल असतात तर काही गोष्टी प्रतिकूल असतात. अनुकूल घडल्या की मला सुख होतं, प्रतिकूल घडल्या की मला दुःख होतं. आता यात अत्यंत महत्त्वाचा विषय काय आहे? परिस्थितीशी झगडून उभा राहण्याचा प्रयत्न करत असता. पहिला प्रश्नाचा भाग हा आहे. हा उत्तम आहे. परिस्थितीला शरणागत कधीच व्हायचं नाही. स्वामी भक्तांनी परिस्थितीचा सामना करावा. होय, निश्चितपणे करावा. झगडावं, त्या परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न करावा. पण अनेक वेळेला काय होतं, अनेक वेळेला, नेहमी होतं असं नाही, मी परिस्थितीचा मुकाबला करत असताना माझ्याकडून स्वामी नामाचं आणि चरणाचं विस्मरण होतं. घडतं बघा, आपण असं घडतं. आपण स्वामीनाम टाकत नसतो, स्वामी चरण सोडत नसतो, पण तसं घडतं. म्हणून अत्यंत महत्त्वाची गोष्ट काय आहे की परिस्थितीचा सामना करताना निरंतरपणे स्वामी नामाच्या संगतीत राहावं, स्वामी चरणांचा संग करावा. पहिली गोष्ट. त्या प्रश्नातला दुसरा भाग काय आहे की हातातोंडाशी आलेला घास निघून जातो. आता यात अत्यंत महत्त्वाची गोष्ट काय आहे की हात कुठे आहे आणि तोंड कुठे आहे हे पहिलं कळायला लागतं. नाहीतर काय होतं, स्वामींनीच म्हटलं आहे, बुद्धी कर्मानुसारिणी. कर्मानुसार बुद्धी तयार होते, कर्माचं अनुकरण करते बुद्धी. आणि हातातोंडाशी आलेला घास असा, मी असा नेण्याच्या ऐवजी मी असा जातो करायला. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. याला अगदी हलक्यात घेऊ नका. बुद्धी मला धोका देते. म्हणून त्या बुद्धीवर नियंत्रण प्राप्त करायचं असेल तर स्वामी नामाचा अखंडपणे यज्ञ व्हायला हवा. मी यज्ञ म्हटलंय, स्वामी नामाची चूल पेटवायला सांगितली नाहीये. स्वामी नामाचा अखंड यज्ञ निरंतरपणे आहुती देत राहायची. बघा काय होतं, बुद्धी सरळ होते. आणि बुद्धी सरळ झाली तर योग्य वेळी योग्य निर्णय होतो. आणि योग्य वेळी योग्य निर्णय झाला तर हातात तोंडाशी आलेला घास हातातून निसटत नाही. आता निसटल्यानंतर नैराश्य येतं, असं ताईने म्हटलंय. नैराश्य हा स्वामी भक्तांचा विषय नाही. स्वामी भक्तांनी असा प्रश्न विचारायला हवा, नैराश्य काय, कशाला म्हणतात नैराश्य? स्वामी भक्तांच्या ठाई नैराश्य असताच कामा नाही. सूर्य कधी अंधार देतो का रे बाबा? देऊ शकतो. सूर्य अंधाराचा नाश करतो. अरे महान ज्ञानसूर्य जो प्रदीप्त झालेला आहे तो भक्ताच्या ठाई नैराश्य कसं देईल? तो नैराश्याचा नाश करणारा, तो नैराश्याचा नाश करतो. म्हणून भक्ताच्या ठाई नैराश्य येतच नाही. नैराश्य आलाय तर त्वरित तपासून पाहावं,
मी स्वामी चरणांपासून स्वामी नामापासून मी दूर गेलोय का, दूर गेलोय का बाबा? त्वरित स्वामी चरण पकडायचे, त्वरित स्वामी नाम घ्यायला सुरुवात करायचं, नैराश्याचा नाश होईल. लक्षात आलं ना? पुढे काय विचारलं ते ताईने? तेवढंच, निराशा येते त्यावेळी काय करावे? हेच स्वामी नाम आणि स्वामी चरण, दुसरं काही नाही बाबा. स्वामी देव जे आहेत ते नैराश्याचा विनाश करणारे आहेत, म्हणून त्यांच्या संगतीत राहावं, त्यांच्या चरणाच्या आणि नामाच्या संगतीत राहावं. नैराश्य शेष राहणारच नाही. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. पुढे अलका बेर्डे म्हणून आहेत, त्या विचारतात, आम्ही आध्यात्मिक गुरु केले आहेत तरी पण स्वामींची भक्ती केली तर चालेल का? बरं, श्री स्वामी समर्थ, चांगली गोष्ट आहे. इथे माझं एक भक्तगणांना एक विनंती आहे, हात जोडून. तो जो शब्दप्रयोग आहे ना, आम्ही हे गुरु केलेत, आम्ही ते गुरु केले आहेत, तर कृपा करून त्या शब्दाचा प्रयोग करू नका. कारण मला एखाद्याला गुरु करताच येत नाही हो. मी भले म्हणेन ह्याला गुरु केला, त्याला गुरु केला, त्याने मला जोपर्यंत आपल्या चरणाशी स्वीकारलं नाही तोपर्यंत मला समोरच्या त्या आत्मतत्वाची पूर्ण ज्ञान असलेल्या परब्रह्म स्वरूप गुरुदेवांना मी गुरु केलं असं म्हणण्याचा कोणता अधिकारच नाही. त्याने मला स्वीकारायला हवं, त्याने मला शिष्य करायला हवं. मी त्यांना गुरु काय करणार? म्हणजे हे कसं होतं, सकाळ झाली, सूर्योदय झाला, त्या सूर्याला मी नमस्कार करायला जातो आणि म्हणतो बघा मी नमस्कार केल्यामुळे सूर्य उगवला. तुझ्या नमस्काराचा किंवा चमत्काराचा आणि सूर्य उगवण्याचा यत्किंचितही संबंध नाही. अर्थात हे बऱ्याच लोकांना आवडणार नाही, पण गावखडीचं हे वैशिष्ट्य आहे. गावखडीमध्ये येणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या कल्याणाचा विचार केला जातो, मनाचा विचार केला जात नाही. कारण मनाचा काही भरवसाच नाही. मन हे डॅम्बिस असतं, काही करत राहतं ते इकडे तिकडे, काही करायला लावतं. म्हणून पहिली गोष्ट काय आहे की आध्यात्मिक गुरु केलं आहे म्हणण्याच्या ऐवजी आध्यात्मिक गुरूंच्या चरणी मला आश्रय प्राप्त झाला आहे, त्यांच्या कृपेने. आणि जेव्हा समर्थ सद्गुरू जेव्हा एखाद्या जीवाला शिष्य म्हणून स्वीकारतात तेव्हा ते त्या शिष्याची पूर्ण जबाबदारी घेतात, प्रापंचिक आणि पारमार्थिक. पण आता प्रश्न असा आहे, ताईने विचारलाय ना? हो, अलका बेर्डे. ताईंचा प्रश्न असा आहे की स्वामी भक्ती कोणी करू शकतं. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. स्वामी भक्ती कोणी करू शकतं, त्याला कोणतीच सीमा नाही. कारण स्वामीदेव असीम आहेत. स्वामीदेव असीम आहेत. म्हणून आपण स्वामी भक्ती करू शकता, निश्चितपणे करू शकता. मात्र माझी आपल्याला एक विनंती असेल अलकाताईंना, की आपल्या गुरूंकडून जर आपल्याला काही नाम प्राप्त झालेलं असेल तर त्याचा आपण दररोज निश्चितपणे जप करावा आणि स्वामी भक्तीमध्ये रत व्हावं. काही हरकत नाही. कारण सद्गुरू जे आहेत ते अंततः आपल्या शिष्याला त्या परब्रह्माचीच ओळख करून देतात, त्या परब्रह्मालाच भेटवतात. आणि श्री स्वामी समर्थ म्हणजे हे परब्रह्मच आहे. मग त्या परब्रह्माच्या भक्तीमध्ये जर आपण रत राहिलात तर काहीच हरकत नाही. उलट आपलं कल्याणच आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. पुढे विनोद बननाईत म्हणून आहेत, ते विचारतात, स्वामींना गुरु केल्यानंतर देहधारी गुरु करणे आवश्यक आहे का?
श्री स्वामी समर्थ. गुरु या विषयावर फार प्रश्न आलेले आहेत यावेळेला. मुळात असं आहे की मला वाटलं म्हणून मी कोणाला तरी गुरु करणं हे काही वास्तववादी नाही. मी स्वामींना गुरु केलं म्हणजे काय, ते मन आहे तुझं बाबा, ते म्हणतं हे स्वामी माझे गुरु. उद्या ते म्हणेल मन स्वामी आता माझे गुरु नाहीत, कारण मनापुरतंच मर्यादित आहे. आणि मनाचा भरोसा कोणी द्यावा? कोणी देऊ शकत नाही मनाचा भरोसा. गुरु शिष्याचं नातं जे आहे ते आत्मतत्वाचं आहे बाबा, प्रकृतीच्या परे. त्यामध्ये देह, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय यांचा कुठेही काहीही संबंध नसतो. संबंध कसला आहे तर आत्मतत्वाचा. आणि गुरु हे काही एका जन्मापुरते मर्यादित नसतात. अत्यंत महत्वाची गोष्ट. आणि स्वामीला गुरु करणं म्हणजे फार धाडसाच आहे रे बाबा. मानायला काय मी काय मानेन कोणाला? उद्या मी कोणालाही काही मानेन. आज ह्याला मी हे मानलंय. मानणं हे मनापुरतंच मर्यादित असतं. त्यामुळे स्वामींना मी गुरु मानलंय, अरे बाबा नाही रे. मगाशी सांगितलंय मी, दोघांचीच उदाहरणं दिली आहेत. इतर आनंदनाथ महाराज आणि इतर जे जे उत्तुंग शिष्य होऊन गेले त्यांच्याविषयी काय बोललोच नाही आपण. ते बोलू आपण, स्वामी बोलून घेतील. लक्षात आलं ना? त्यामुळे देहधारी गुरु का करावा तर तो मला कळेल अशा पातळीवर येऊन माझ्याशी संवाद साधतो आणि मला मार्गस्थ करतो. माझ्या पातळीवर येऊन म्हणजे आता पहिलीतल्या विद्यार्थ्याला शिकवताना त्या विद्यार्थ्याच्या पातळीवर जाऊन शिकवावं लागतं. त्याला SSC मध्ये गणिताचे जे प्रश्न आहेत ते जर सोडवायला दिले तर काय होईल त्या विद्यार्थ्याचं? तशी परिस्थिती आहे. देहधारी गुरु कशासाठी हवा तर तो शिष्याच्या पातळीवर येऊन त्याला शिकवतो. आपण गुरु शिष्य या नात्याविषयी जी काही ग्रंथसंपदा उपलब्ध आहे ती जर नुसती चाळलीत तरी आपल्या लक्षात येईल की गुरूंची कृपादृष्टी प्राप्त होण्यासाठी शिष्याला गुरुच्या आश्रमात किंवा गुरुच्या घरी कोणकोणत्या प्रकारची कार्य काम करायला लागतात, किती वर्ष जातात त्याच्यात निघून, हे मानण्याचा विषय नाहीये बाबा. हे त्याच्या पलीकडचं. म्हणून माझी आपल्याला प्रार्थना आहे सर्व स्वामी भक्तांना, स्वामींना गुरु मानून शिष्य बनण्याची शेखी मिरवू नका बाबा. त्याच्यात नुकसान आहे रे बाबा. आपलं नुकसान करून घेऊ नका. हे परब्रह्म आहे, त्याचे चरण धरा, त्याचं नाम घ्या. त्यांचा भक्त होता आला तर वा, बघा. आणि देहधारी गुरुने जर आपल्याला स्वीकारलं तर त्याचे चरण धरा. आता आपल्याला कोणत्या प्रकारचे गुरु प्राप्त होणार हे आपल्या दैवावर अवलंबून आहे. आणि दैव रिपेअर करण्याचं काम स्वामी करतात, म्हणून त्यांना प्रार्थना करायची. ते करतात बाबा. देणार त्याला आपल्याला जे उत्तम आहे ते देणार. स्वामींकडे जे जे आहे ते सर्वोत्तम आहे. कुचका माल स्वामींच्या भंडारात नाही.
सर्वोत्तम आहे ते स्वामींकडे आहे, स्वामी चरणाशी आहे. ते घ्या ना बाबा, भरभरून घ्या आणि जीवनाचं क्रमण करा, उत्तम रीतीने आनंदाने करा. श्री स्वामी समर्थ. बोला. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव, काही स्वामी भक्त जे आहेत ते आपल्या यूट्यूबमध्ये कमेंट मध्ये विचारलं, म्हणजे त्यांचे जे प्रापंचिक प्रश्न आहेत ते विचारायला असतात आणि त्यांच्या अडचणीत असतात की अशा की त्यांना वाटतं की मी सर्वांसमोर माझे प्रश्न कसे विचारू. तर त्या प्रापंचिक प्रश्नांविषयी मधून, त्या अडचणींमधून त्यांना जर स्वतःला सोडवून घ्यायचं असेल तर तुम्ही त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कधी उपलब्ध असाल किंवा कराल का? श्री स्वामी समर्थ. आता मार्गदर्शन कराल का हा जो प्रश्न आहे ना, हा स्वामींकडे आहे. मार्गदर्शन करणं किंवा नाही हा विषयच नाही. ते जे करून घेतात ना तेच घडतं बाबा. अत्यंत महत्वाची गोष्ट काय आहे की मार्गदर्शन ते करून घेतात, आपण काही करत नसतो. पहिली गोष्ट लक्षात आलं. त्यामुळे कुणीही तो अहंकारयुक्त भाव आपल्या ठाई आणायचा नाही. एक. दुसरी गोष्ट, स्वामींच्या कृपेने स्वामी भक्तांना भेटण्यासाठी आणि त्यांच्यासोबत त्यांच्या प्रापंचिक अडचणींविषयी चर्चा करण्यासाठी इथे गावखडी मठामध्ये स्वामींनी दर पौर्णिमेला बसवलेलं असतं. दर पौर्णिमा उत्सवाला इथे मठामध्ये उत्सव होतो. स्वामी चरणावर अभिषेक होतात, स्वामीनामाचा जप होतो, स्वामींना महानैवेद्य अर्पण केला जातो, महाआरती होतात स्वामींच्या, सर्व भक्तगणांना महाप्रसादाचं वाटप स्वामींच्या कृपेने होतं आणि भक्तगणांना प्रापंचिक मार्गदर्शन स्वामींच्या कृपेने होतं. त्यामुळे प्रापंचिक अडचणींविषयी मार्गदर्शन हवं असेल किंवा चर्चा करायची असतील तर भक्तगणांनी गावखडीमध्ये पौर्णिमा उत्सवाच्या दिवशी उपस्थित व्हावं, म्हणजे त्यांच्याशी संवाद साधता येईल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आता ह्या यूट्यूबच्या माध्यमातून कमेंट येत असताना असं जाणवलं की गुरु किंवा गुरुच्या शोधात असलेले भरपूर जण जाणवतात किंवा आध्यात्मिक प्रश्नाच्या दिशेने जाणारे जाणवतात. मग आध्यात्मिक मार्गदर्शन तुमच्याकडून जर एखाद्या स्वामी भक्ताला हवं असेल तर ते आपण कधी किंवा कसं करू शकता काय? श्री स्वामी समर्थ. आता मी म्हटलं प्रापंचिक मार्गदर्शन स्वामींच्या कृपेने स्वामीच करत असतात. तसं आध्यात्मिक सुद्धा तेच करत असतात बाबा. कळलं का? कसं असतं, तू त्या बोलक्या बावल्यांचा खेळ पाहिलास का? ती बावली अशी तोंड हलवतात आणि आपल्याला वाटतं की तीच बोलतायत, पण बोलत कोण असतो? जो त्या बावल्यांना ऑपरेट करतो ना तो. लक्षात आलं ना? त्यामुळे आध्यात्मिक मार्गदर्शन स्वामीच करत असतात, फक्त आम्हाला ते बसवतात आणि मागून ऑपरेट करतात. लोकांना कळत नाही. ते म्हणतात की हाच नाचतोय, हाच बोलतोय. आणखीन एक उदाहरण द्यायचं झालं, उत्तम. मरकट आणि मदारी पाहिलायस तू खेळ मरकटाचा? मदाराचा खेळ आपण पाहतो. मदारू ते डमरू वाजवत असतो, डमरूच म्हणतात ना त्याला, डमरू वाजवत असतो आणि त्यानुसार ते मरकट आहे ना नृत्य करत असतं. त्या मदारानेच त्या मरकटाला सुद्धा चांगले कपडे घातलेले असतात व ती टोपी डोक्यावर, काय विचारू नका, छान छान कपडे घालतो तो. आणि मदारी वाजवते डमरू, त्यानुसार ते मरकट नृत्य करत असतं. लोक टाळ्या वाजवतात ते बघून, पण कोणाकडे बघून वाजवतात टाळ्या? त्या मरकटाकडे बघून. मदाऱ्याकडे कोण बघत नाही. पण त्या मदाऱ्याने जर डमरू वाजवायचं बंद केलं, मरकटाचा नाच थांबतो बाबा. लक्षात आलं ना? म्हणून अत्यंत महत्वाचं काय आहे की आध्यात्मिक मार्गदर्शन जे आहे किंवा प्रापंचिक मार्गदर्शन हे स्वामीच करत असतात. फक्त आम्हाला त्यांनी वेगवेगळे कपडे घालून मरकट म्हणून बसवलेलं आहे. डमरू तेच वाजवत असतात. आणि एक त्यांचा अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे,
त्या मरकटाला लोकांसमोर नाचवतात आणि ह्या गावातून दुसऱ्या गावात जात असतो तो. पण त्यावेळेला त्या मदाराला पाहिलं तर जे मरकट तिथे लोकांसमोर नाचत असतं ना, त्या मरकटाला बाबा या गावातून त्या गावात चालत जाणं शक्य होणार नाही, दमेल ते, त्याला त्रास होईल. म्हणून त्या मरकटाला खांद्यावर घेतो तो मदारी. लक्षात ठेवायचं. हे तसे आहेत रे, हे मदारी आहे. आमच्यासारखी मरकट त्यांनी निर्माण केलेली आहेत रे, तयार केलेली आहेत. अर्थात हे आमचं सद्भाग्य आहे की त्याचा मरकट व्हायचं भाग्य प्राप्त झालं. अरे अनेक जन्मामध्ये प्राप्त होत नाही बाबा, हे अनंत जन्मामध्ये प्राप्त होत नाही. त्यांच्या कृपेने अनेक लोक भेटले आजपर्यंत, त्यांच्या कृपेने. अरे हे तुम्हाला कसं प्राप्त झालं, आम्हाला प्राप्तच होत नाही. अरे बाबा मला कसलं प्राप्त झालं, हे त्याने कृपा केली आहे. त्यामुळे अत्यंत महत्वाची गोष्ट काय आहे बाळा, आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी जरी कोण आलं तर मरकटाने निरंतरपणे लक्षात ठेवायचं असतं. माझा नाच बघायला लोक तेव्हाच जमा होतात जेव्हा तो मदारी डमरू वाजवतो, नाहीतर मला नाचताही येत नाही आणि कोण माझ्याकडे बघतही नाही. म्हणून आध्यात्मिक मार्गदर्शन सुद्धा जे आहे ना, ते स्वामीच करून घेत असतात. आणि ज्या कुठल्या भक्ताला आध्यात्मिक क्रमण करण्याची इच्छा असेल त्याने जरूर भेटावं, जरूर भेटावं. मात्र त्याने सुद्धा जोखण्याचा प्रयत्न करावा. कारण काय झालंय, अध्यात्माच्या मार्गावर सुद्धा असंख्य दुकानं उघडली गेली आहेत बाळा. तू गिराईक होणार नाहीस याची काळजी घे. कधी कधी काय होतं, तो दुकानदार जो असतो तो माल विकण्याच्या बदल्यात तुलाच खरेदी करतो आणि त्याच्या दुकानात बसून ठेवतो. तुला कळतच नाही काय घडलंय ते. अरे तुझं क्रमण थांबलं रे बाबा, तुझं क्रमण थांबलंय. तू सुद्धा एक शेठजी झालायस, त्या पलीकडे काय नाही. आध्यात्मिक मार्गावर शेठजींचं काय काम नाही. तिथे काम कोणाचं आहे, पूर्ण कृपांकित असतील स्वामींचे, स्वामींचे पूर्ण कृपांकित. कारण अध्यात्म घडायला सुद्धा त्यांची कृपा लागते रे बाबा, नाहीतर काही होत नाही. पण ज्यांना कोणाला भेटावंसं असं वाटत असेल तर त्यांनी जरूर भेटावं. मात्र भेटायला येताना अगोदर इथे मठाशी संपर्क साधावा. आपण स्वामींचं जे चॅनल आहे श्री स्वामी समर्थ अग्निकुंड, त्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये संपर्क क्रमांक दिलेले असतात, त्यावर संपर्क करावा आणि वेळ घेऊन यावं. म्हणजे कसं होतं की त्यालासुद्धा कुठूनही जरी आला, जवळून येऊ दे लांबून येऊ दे, त्याला निराश होण्याची पाळी येत नाही. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. म्हणजे तुम्ही फक्त गावखडीमध्येच भेटता की इतर ठिकाणी सुद्धा भेटणार स्वामी भक्तांना? नाही, कसं आहे, प्रामुख्याने गावखडीला स्वामी बसवतात, पण मुंबईला सुद्धा स्वामी मला उपलब्ध करतात स्वामींच्या कृपेने. त्यामुळे मुंबईला सुद्धा भेट घडू शकते. मात्र मुंबईला माझं वास्तव्य कधी आणि किती दिवस आहे हे अगोदर जाणून घ्यावं. त्यासाठी संपर्क करावा मोबाईल नंबरवर आणि त्यानुसार वेळ घेऊन यावं. मुंबईला सुद्धा स्वामी भक्तांना
भेटण्याचा आनंद मी घेत असतो खरा. स्वामी फक्त भेटायला येतात, त्यांचं मी सुद्धा दर्शन घेत असतो बाबा. आणि त्यांच्या दर्शनाने मला फार आनंद होतो. त्यामुळे स्वामी भक्त कुठं भेटायला येतो म्हटलं ना, नाही म्हणण्याचं कारण नाही. अरे स्वामी भक्ताचं दर्शन करावं, स्वामी भक्ताचं दर्शन करावं. कारण भक्त तो आहे ज्याचं अंतःकरण भक्तिरसाने परिपूर्ण आहे. कळलं ना? म्हणजे हलवाईच्या दुकानात गेलास तर तुला तिखट कडू मिळत नाही, तिथे गोडच मिळतं. तसा विषय आहे. भक्त भेटला तर निव्वळ आणि निव्वळ आनंद प्राप्त होतो. म्हणून भक्ताला भेटावं, त्याचं दर्शन करावं. आणि म्हणून स्वामींच्या कृपेने भक्तांचं दर्शन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपल्याकडून व्हावा, असा प्रयत्न स्वामींच्या कृपेने करत असतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आता सुरुवातीला आपण ज्या स्वामी भक्तांनी प्रश्न विचारले किंवा कमेंट केल्या ते प्रश्न तुम्हाला विचारले आहेत. अजून खूप असंख्य प्रश्न आलेले आहेत. तर पुन्हा ज्या वेळेला तुम्हाला वेळ असेल त्यावेळेला त्या स्वामी भक्तांचे प्रश्न घेऊन मी तुमच्यापर्यंत येईन. श्री स्वामी श्री स्वामी श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.